चला नमस्ते मित्रांनो. आजचं आपलं पुढचं तिसरं लेक्चर येतं आहे भारताच्या भूगोलमधले प्राकृतिक रचना. प्राकृतिक रचनेमध्ये आपल्याला माहिती आहे की भारताच्या प्राकृतिक रचनेचे 5 भाग पाडले जातात. उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश म्हणजे हिमालयीन डोंगररांगा, उत्तरेकडील मैदानी प्रदेश. 2 भागाबद्दल जे प्रश्न आलेले आहेत आयोगाला ते सर्व आपण मागच्या लेक्चरमध्ये विस्ताराने घेतलेले आहेत. आता पुढचे जे काही 3 टॉपिक बाकी आहे, एक आहे भारतीय पठारी प्रदेश आणि भारतीय किनारपट्टी आणि नंतर भारतीय बेट. या 3 भागावरती जे काही प्रश्न आलेले आहेत आजच्या लेक्चरमध्ये आपण समजून घेऊ. आता समजून घेत असताना फक्त प्रश्नाचे उत्तर देणं अपेक्षित नाही आहे, तर प्रश्न ज्या अँगलनं येत आहे त्या अँगलनं आपण ते बघणं गरजेचं आहे. भारतीय पठारी प्रदेश जो आहे तो पठारी प्रदेश अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. हा जो पट्टा आहे हे बघा, हा पठारी प्रदेश आहे. हा असा पठारी प्रदेश होत असतो. हा एवढा त्रिकोणाकृती आकाराचा भारतीय पठारी प्रदेश आहे बघा. टोटल 1400 किलोमीटर लांबी आहे आणि 1700 किलोमीटर अशी इकडची लांबी, दक्षिण उत्तर ही रुंदी. तर टोटल हा भारताचा एकूण क्षेत्रफळाच्या 38% भाग म्हणजे जवळपास 12 ते 13 लाख चौरस किलोमीटर एरिया आहे हा. आणि 600 ते 800 मीटर याची उंची येत असते. हा अर्धा भाग या ठिकाणी अग्निजन्य खडकाने बनलेला आहे आणि अर्धा भाग जो आहे तो रूपांतरित खडकाने बनलेला आहे. तर या पद्धतीने हा पठारी प्रदेश आहे. पठार म्हणजे उंचावरचा सकल भाग. याची उंची मिनिमम 300 मीटरपेक्षा जास्त असली पाहिजे, 1000 मीटरपेक्षा कमी. तर याची उंची जी आहे 600 ते 800 मीटर येत असते. तर या भागावर जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्व घाटातील खालीलपैकी कोणता पर्वत शिखराचा क्रम बरोबर आहे. ठीक आहे. आता यासाठी अगोदर आपण इकडे जाऊ. हे बघा, या डोंगर रांगा आहेत. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पश्चिम घाट डोंगररांगा आहे. पश्चिम घाट डोंगररांगा इथं महाराष्ट्र आणि गुजरातपासून सुरुवात होते, बॉर्डरपासून. आणि या पश्चिम घाट डोंगररांगा जे आहेत अशा पद्धतीने पुढे जातात. इथं थोडा गॅप आहे, इकडं कन्याकुमारीपर्यंत जातात. ठीक आहे. आणि या बाजूनं पूर्व घाट डोंगररांगा येत असतात. याला सह्याद्री डोंगररांगा असंही म्हणत असतो. 1865ला इंग्रजांनी याचंच नाव या ठिकाणी पश्चिम घाट असं ठेवलेलं आहे आणि पूर्वेकडच्या डोंगररांगेला पूर्व घाट म्हटलेलं आहे. आता सह्याद्रीच्या डोंगररांगा किंवा पश्चिम घाट डोंगररांगा सलग आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे. या ठिकाणी थोडा गॅप आहे, पालघाट या ठिकाणी आहे, या ठिकाणी थोडा गॅप आहे बघा इथं, पण इकडच्या डोंगररांगा सलग आहेत. ठीक आहे. आणि या डोंगररांगा जे आहेत पूर्व घाट जे आहेत त्या तुटक तुटक आहे. आता त्या ओरिसापासून सुरुवात होतात अशा. ठीक आहे. ओरिसामध्ये तुटक तुटक आहे, खाली इकडं आंध्र प्रदेशमध्ये पण तुटक तुटक आहे, खाली इकडं तामिळनाडूमध्ये पण तुटक तुटक येतात. तर अशा पद्धतीनं पश्चिम घाट डोंगररांगा सलग येतात पण पूर्व घाट डोंगररांगा तुटक तुटक येतात. त्याचं प्रमुख कारण काय आहे, या पश्चिम घाट डोंगररांगेला वाऱ्यावरला जात असल्यामुळे या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त असतं. जास्त पावसाचं जे काही प्रमाण आहे एकतर पूर्व दिशेनं किंवा पश्चिम दिशेनं नदीच्या स्वरूपात वाहत असतं. म्हणजे सह्याद्री डोंगररांगा जे आहेत ह्या खऱ्या अर्थानं जलविभाजक म्हणून काम करत असतात. पश्चिमेकडे वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांची लांबी कमी असते, त्यामुळे गाळ आणि पाण्याचा प्रवाह कमी आहे. पण पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांची लांबी जास्त असते, पाण्याचा पुरवठा जास्त आहे, गाळाचा पुरवठा जास्त आहे. तर या पद्धतीनं पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत या नदीच्या खनन कार्यामुळे या डोंगररांगा तुटक तुटक बनलेल्या आहेत. डोंगररांगेचा मधला भाग खचत गेलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण त्या लक्षात घेतल्या पाहिजेत की महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी, पेनरू, ठीक आहे, या वेगवेगळ्या नद्या या भागातून वाहत असतात बघा. आणि त्यामुळे या डोंगररांगा ज्या आहेत तुटक तुटक बनलेल्या आहेत. या तुटक तुटक बनलेल्या डोंगररांगेलाच या ठिकाणी ओरिसामध्ये गहरजात. ठीक आहे. पुढच्या भागामध्ये जर बघितलं आपलं सिपलीपाल, त्याच्यानंतर नल्ला मल्ला, त्याच्यानंतर कोंडापल्ली, पालकोंडा, त्याच्यानंतर जवादी, त्याच्यानंतर शिवराय आणि शेवटी या ठिकाणी सह्याद्रीला जाऊन मिळणारी जी डोंगररांग आहे त्याला म्हणायचं नीलगिरी. तर या पद्धतीने या डोंगररांगा येत असतात बघा.
पूर्व घाट पश्चिम घाट डोंगररांगे कोणत्या डोंगररांगेत एकत्र येतात, तर निलगिरी डोंगररांगेमध्ये एकत्र येत असतात. तर हे एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. तर उत्तरेकडून दक्षिणेकडे या डोंगररांगेचा हा क्रम आहे आणि या क्रमामध्येच मग आपल्याला जे काही प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न बघा. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना या ठिकाणी जर बघितलं तर हे निमगिरी, या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे सिपलीपाल आणि याच्यामध्ये थोडं डोंगररांगा इथं निमगिरी म्हटलं जातं असतं, त्याच्या खाली नल्ला मल्ला येत असतात बघा. तर हे निमगिरीला गेल, नल्ला मल्ला, नंतर हे पालकोंडा, नंतर मग अनाईमुडी. अनाईमुडी म्हटलं तर थोडक्यात या डोंगररांगा आहेत त्या कुठल्या, इथं सह्याद्रीच्या डोंगररांगा पालघाटच्या खालच्या ज्या डोंगररांगा आहे याला अनाई मल्लाई या डोंगररांगा म्हटलं जात असतं. इथं अनाईमुडी नावाचं शिखराचं भाग आहे. हे शिखराची नावं विचारलेली आहेत आपल्याला. तर या पद्धतीने उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना या ठिकाणी हे येणार नाही कारण हे एकदम दक्षिणेकडे आहे. या ठिकाणी उत्तरेकडून दक्षिणेकडे जातानाचा क्रम विचारलेला आहे. ते त्यामुळं पालकोंडा एकदम मधल्या भागात आहे, त्यामुळे तिथून सुरुवात जर करत असेल तर काय हरकत नाही. पण अनाईमुळे 2 नंबरला येते, तामिळनाडूमध्ये. तर तामिळनाडूचं सर्वात शेवटी आलं पाहिजेत बघा. तर हे तामिळनाडूमध्ये आहे, हे आंध्र प्रदेशमध्ये आहे. या ठिकाणी हे पण आंध्र प्रदेशमध्येच येत असतं, हे पण आंध्र प्रदेशमध्येच येत असतं, हे तामिळनाडूत येत असतं. तर याचा अर्थ सर्वात दक्षिणेकडचं जे काय आहे ते तामिळनाडूत येणार आहे. याचा अर्थ उत्तर आपल्या येतं 2 नंबर. तर या पद्धतीनं अगोदर ते क्रम समजून घ्यायचा आहे आणि त्या क्रमानुसार मग त्या डोंगररांगेवर असलेले या शिखरं येथे या शिखराचा क्रम या ठिकाणी दक्षिणेकडे जाताना लक्षात ठेवायचा. डोंगररांगा लक्षात आलं की शिखराचं हे लक्षात येणं सोपं जातं आहे बघा. तर हा पहिला मुद्दा येतो. दुसरा प्रश्न येतो, खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते. तर याचं प्रमुख उत्तर आहे निलगिरी डोंगररांग. मग आता नकाशामध्ये निलगिरी डोंगररांग समजून घेतले पाहिजेत. हे बघा, या पूर्व घाट डोंगररांगा तुटक तुटक जरी असल्या तरी आणि या पश्चिम घाट आहे याबरोबर निलगिरी डोंगररांगेजवळ दोन्ही पण एकत्र येत असतात. तर दोन्ही डोंगररांगेला एकत्र करणारे डोंगररांग कुठली आहे, निलगिरी. ठीक आहे. इकडं सह्याद्रीच्या डोंगररांगे, सह्याद्रीच्या डोंगररांगेचे सुद्धा 3 भाग पाडले जातात. 3 भाग कुठले कुठले, इथं तापी नदी आहे, इथं मलप्रभा नदी आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी पालघाट आहे, तामिळनाडू आणि केरळ यांना जोडणारा इथला सह्याद्री डोंगररांगेला भगदाड आहे थोडं, त्याला पालघाट म्हणायचं आपण. तर तापी नदी ते मलप्रभा नदी यांच्या दरम्यानच्या सह्याद्रीला म्हणायचं उत्तर सह्याद्री, मलप्रभा नदी ते पालघाट दरम्यानच्या सह्याद्रीला म्हणायचं मध्य सह्याद्री आणि पालघाट ते खाली कन्याकुमारीपर्यंत सह्याद्रीला म्हणायचं दक्षिण सह्याद्री. ठीक आहे. तर अशा टोटल 1600 किलोमीटर लांबीच्या पश्चिम घाट डोंगररांगा आहे. ठीक आहे. यातलं उत्तरेकडचा सह्याद्री जो तो 650 किलोमीटर आहे, मध्य सह्याद्री सुद्धा 650 आणि दक्षिण सह्याद्री जो आहे तो 300 किलोमीटर लांबीचा येत असतो. तर या पद्धतीनं या ठिकाणच्या या डोंगररांगा लक्षात घेतल्या पाहिजे आपण. तर सह्याद्रीचे डोंगररांगा येत असतात बघा या. तर या ठिकाणचं उत्तर येतं आपलं निलगिरी. इथं खाली बिलीगिरी, निमगिरी, नल्ला मल्ला डोंगररांगा तर आंध्र प्रदेशमध्ये आहेत, यांचा काही संबंध लागत नाही. ही बिलगिरी शिखराचं नाव येत असतं, त्याचा काही संबंध लागणार नाही. आता पुढचा मुद्दा येतो असतो जोड्या जोडवा. याआधी खाली दिलेल्या पर्यायामध्ये उपयोग करा आणि अचूक पर्याय जोडा. हे बघा, जोड्या पुढच्या याच्यात जोडलेले आहेत आपण. या ठिकाणी असा क्रमांक दिलेला आहे. तर ह्या हिशोबानं इथं शिखरे दिलेली आहेत बघा, आणि इकडं पर्वतरांगा. हे शिखरं कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे. मग आता गुरु शिखर जर बघितलं तर ते येतं अरवली पर्वतरांगेमध्ये. 1722 मीटर उंचीचं हे शिखर येत असतं बघा. ठीक आहे. धूपगड जे आहे ते येत असतं सातपुडा पर्वतामध्ये, मध्य प्रदेशमध्ये येत असतं. 1350 जवळपास मीटर उंचीचं येत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर साल्हेर जे आपल्या सह्याद्रीमध्ये येत असतं नाशिक जिल्ह्यामध्ये, 1567 मीटर उंचीचं येत असतं. आणि दोड्डा बेट्टा जे आहे ते अरवलीमध्ये येत असतं, निलगिरीमध्ये येत असतं. हे जवळपास 2567 मीटर उंचीचं येत असतं बघा. ठीक आहे. तर या पद्धतीनं या ठिकाणची ही उंची थोडक्यात लक्षात घ्या. आणि पर्वतरांगा विचारलेले, उंची विचारलेली नाही. तर आपल्याला पर्याय काय येईल, अचं 3, बचं 1, कचं 4 आणि डचं 2. या हिशोबानं उत्तर येतं मग 3, 1, 4, 2. 3, 1, 4, 2. तर या पद्धतीने हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर ही तर 2537 येतं याची उंची. पुढचा प्रश्न येतो, भारतीय पठाराची योग्य वैशिष्ट्ये कुठली कुठली आहे ती ओळखायला सांगितलेली आहेत. या ठिकाणी अ, ब, कडं दिलेले आहेत बघा. हा फॉर्मॅट 2012 ते 2017 पर्यंत चालू होता. 2017 नंतर हा फॉर्मॅट या ठिकाणी बंद झाला आणि एकाच ओळीमध्ये प्रश्न विचारण्याच्या पद्धती सुरू झालेल्या आहेत. तर त्यामुळे अगोदरचे पण प्रश्न, आता PYQ म्हटलं तर ह्या अगोदरचे आणि आताचे सगळे प्रश्न आपण बघतोय. तर अगोदर या फॉर्मॅटमध्ये होते.
भारतीय पठारी प्रदेशाचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य दिलेले बघा, सर्वात प्राचीन भूभाग आहे आणि सर्वात स्थिर आहे. तर हे 100% बरोबर आहे. कारण प्राकृतिक रचनेचे जे 5 भाग आहेत, 5 भागामध्ये सगळ्यात पहिला भाग जो तयार झाला तो भारतीय पठारी प्रदेश आहे. हा भारतीय पठारी प्रदेश येतो असतो. हा सगळ्यात पहिला निर्माण झालेला आहे. त्याच्यानंतर निर्माण झाला हिमालयन डोंगररांगा, हा पट्टा निर्माण झालेला आहे. त्याच्यानंतर हे 2 नंबरला निर्माण झाल्यानंतर उत्तरेकडचा मैदानी प्रदेश 3 नंबरला तयार झाला. त्याच्यानंतर मग पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी 4 नंबरला तयार झाला आणि नंतर मग जी बेटं आहेत ही 5 नंबरला तयार झालेली आहेत. तर हा पहिला जो आहे सर्वात प्राचीन भूभाग आहे पठारी प्रदेश, बरोबर आहे. आणि सर्वात स्थिर पण आहे. स्थिर म्हणजे काय, या ठिकाणी ज्वालामुखी भूकंपाच्या घटना सध्या काही घडत नाही. हालाकी 15 कोटी ते 8 कोटी वर्षापूर्वी जो काही ज्वालामुखी फाटला गेलेला आहे, या ज्वालामुखीपासूनच, ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या लावा रसापासूनच हा पठारी प्रदेश तयार झालेला आहे. तर त्यामुळं या ठिकाणी हा एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. दुसरा मुद्दा आहे तर सर्वात मोठा प्राकृतिक विभाग आणि त्रिकोणाकृती आकाराचा प्रदेश आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. कारण हा त्रिकोणाकृती आकाराचा पट्टा येतो असतो, असा तो एक लक्षात घेतला पाहिजे. आणि सर्वात मोठा प्रदेश आहे, 12 ते 13 लाख चौरस किलोमीटर एरियाला व्यापला गेलेला आहे. तर हा भारताच्या एकूण एरियाच्या 38% आहे. ठीक आहे. याचा एरिया फक्त 5 लाख चौरस किलोमीटर आहे. मैदानी प्रदेश 6.77 लाख चौरस किलोमीटर आहे. तर त्या हिशोबाने सगळ्यात मोठा येतो प्राकृतिक रचना. किनारपट्टी 3 ते 4 लाख चौरस किलोमीटर आहे आणि बेट 10 ते 12 हजार चौरस किलोमीटर आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो प्राचीन आग्नेयजन्य आणि रूपांतरित खडकांनी बनलेला आहे. बरोबर आहे. प्राचीनच भूभाग आहे, त्यामुळे प्राचीन खडकांनी बनलेला आहे. ते आग्नेयजन्य खडक लारण लावा रसापासून बनलेला आहे आणि बऱ्याच लावा रसाच्या खडकाचं रूपांतर या ठिकाणी रूपांतरित खडकात झालेले आहे. तर त्यामुळं पठाराचे सरळ सरळ 2 भाग आहे, पश्चिम भाग आणि पूर्व भाग. पूर्व भागामध्ये रूपांतरित खडक आहे कारण पावसाचं प्रमाण जास्त असतं. छत्तीसगड असू द्या, ओरिसा असू द्या, पूर्व विदर्भ असू द्या, तेलंगणा असू द्या, या पट्ट्यामध्ये जर बघितलं आपण तर पाऊस जास्त आहे. म्हणून या ठिकाणी जो काही ग्रॅनाइट खडक होतं त्या ग्रॅनाइट खडकाचं नीस या रूपांतरित खडकात रूपांतर झालेले आहे. म्हणून पूर्व पठारी प्रदेश रूपांतरित खडकाने बनलेला आहे. पश्चिमेकडचा जो प्रदेश आहे तो बेसॉल्ट खडकाने बनलेला आहे. बेसॉल्ट खडक हा आग्नेयजन्य खडकाचाच प्रकार आहे. तर त्यामुळं हा जो कर्ण पठारी प्रदेश आग्नेयजन्याने रूपांतरित खडकाने बनलेला आहे, हेही विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर सुपीक काळी मृदा आणि खनिज संपदाने सुसंपन्न आहे. पूर्व पठारी प्रदेश जो रूपांतरित खडकाने बनलेला आहे, इथं खनिज संपदा मोठ्या प्रमाणात आहे. मग छोटा नागपूरचा पठार असू द्या किंवा छत्तीसगड, ओरिसा, पूर्व विदर्भ, हे सगळं पट्टा बघा खनिजाने सुसंपन्न आहे. तिथेच पाऊस जास्त आहे, तिथंच वनसंपत्ती जास्त आहे. त्याच्यानंतर पश्चिमेकडचा जो पठारी प्रदेश आहे तो बेसॉल्ट खडकाने बनलेला आहे, या ठिकाणी काळी माती जास्त आहे. तर इथं हा टोटल भारतीय पठारी प्रदेशाबद्दल बोलत आहे. पूर्व पठार पश्चिम पठार असा काही प्रकार पाडलेला नाही, त्यामुळे हे विधानसुद्धा बरोबर आहे. तर आता या ठिकाणी कोणतं विधान बरोबर आहे तर ह्या हिशोबाने आपलं उत्तर येते वरील सर्व बरोबर आहेत. ठीक आहे. तर हेही लक्षात या ठिकाणी घेतले पाहिजेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. अयोग्य विधान ओळखा सांगितलेलं आहे. सर्व प्रश्न भारतीय पठारी प्रदेशाबद्दलच आहे, एवढं लक्षात घ्या. तर अयोग्य विधान कोणतं आहे? 4 विधानं दिलेली आहेत बघा. यामध्ये निलगिरी पर्वत रांगेनं पूर्व घाट पश्चिम घाट जोडलेला आहे, तर हे 100% सत्य आहे. त्यामुळं याचं उत्तर हे नाही. पण ही विधानं कोणते कोणते बरोबर आहे खानाखोना करतोय आपण, वाटलं इकडे करण्याच्या ऐवजी या बाजूला करू, जेणेकरून आपला काही गैरसमज होणार नाही. त्याच्यानंतर दुसरं आहे निलगिरी पर्वताला निळा पर्वत म्हणतात, हेही बरोबर आहे. कारण या पर्वतावरची पानं, वनस्पतीची जी पानं आहे थोडं निळसर रंगाची, वरतून त्याची छायाचित्र घेतले तर लगेच लक्षात यायला लागतं थोडं निळसर रंगाचा दिसायला लागतो. म्हणून या पर्वताला निळा पर्वत म्हणण्याची पद्धती आहेत. निलगिरी पर्वत हा सर्वात अर्वाचीन पर्वत रांग आहे. तर आता हे चुकीचं आहे. अर्वाचीन म्हणजेच आधुनिक, तरुण, हे लक्षात घेतलं पाहिजे. आलं लक्षात? तर सर्वात आधुनिक पर्वतरांग आहे भारतातली हिमालय, त्यालाच अर्वाचीन म्हणायचं. आणि सर्वात प्राचीन जर विचारलं तर अरवली आहे. आलं लक्षात? त्यामुळे हा मधलाच आहे. त्यामुळे हा एकदम अर्वाचीनमध्ये पण येत नाही, एकदम प्राचीनमध्ये पण येत नाही. याचा अर्थ हे विधान चुकीचं आहे. चुकीचं आहे म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. कारण अयोग्य ओळखायला सांगितलेलं, अयोग्य हेच आहे. मग दोडा बेट्टा ही निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे, तर हेही बरोबर आहे. आलं लक्षात? दोडा बेट्टा आहे, माकुर्णी आहे, हे निलगिरी पर्वतातले या ठिकाणी शिखर आहेत बघा. आणि या ठिकाणी कोडाई कॅनाल आणि उटी हे थंड हवेचे ठिकाण आहे. तर अयोग्य विधान कुठलं असेल तर यामध्ये 3 नंबरचं विधान अयोग्य येत असतं. त्याच्यानंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना क्रमाने लागणाऱ्या पर्वतरांगेंचा योग्य पर्याय सांगा. आता या ठिकाणी पर्वतरांगा कुठल्या कुठल्या आहे? अरवली आहे, विंध्य आहे, सातपुडा आहे, निलगिरी आहे. अगोदर या पर्वतरांगेचं
नकाशामध्ये स्थान समजून घेऊ, म्हणजे जेणेकरून समजून घ्यायला सोपं जाईल बघा. ठीक आहे, अरवली डोंगररांगा या ठिकाणी आहे. ठीक आहे, नंतर या ठिकाणी विंध्य पर्वत रांग आहे, या ठिकाणी सातपुडा आहे असे, आणि निलगिरी पर्वतरांग या ठिकाणी. तर हा पहिला मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. उत्तरेकडून दक्षिणेकडे जर विचारला असेल तर अरवली, विंध्य, सातपुडा, निलगिरी. दक्षिणेकडून उत्तरेकडे विचारला असेल तर निलगिरी, सातपुडा, विंध्य आणि अरवली असा क्रम सांगायचा. आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाकडे जो आपण आता उत्तरेकडून दक्षिणेकडे, म्हणजे एकदम उत्तरेकडे राजस्थान मधली लागेल पहिली अरवली. बरोबर आहे. अरवली कुठे आहे? इथं आहे. म्हणजे या दोन पर्यायामध्येच पर्याय उत्तर ह्या दोन पर्याय कटलेले आहेत आपले. त्याच्यानंतर आता याच्यानंतर मग अरवली नंतर विंध्य लागतं की सातपुडा, तर विंध्य लागेल. म्हणजे याचा अर्थ हा पर्याय कटला, याचा अर्थ उत्तर आपलं हे. म्हणजे पुढचं बघण्याची पण गरज नाही, कारण बरोबरच असणार आहे, कारण बाकीची बरोबर नाही आहेत. त्याच्यानंतर सातपुडा आहे आणि त्याच्यानंतर मग निलगिरी. तर अशा प्रकारचे प्रश्नाचे उत्तर देत असताना असा आडवा अभ्यास नाही करायचा, असं उभा अभ्यास करायचा. अभ्यासामध्ये तुम्हाला क्लिअर कट लक्षात येईल, इथं अरवली, इथं विंध्य, इथं निलगिरी. याचा अर्थ आपल्याला काहीच जर माहीत नसेल तर हा विचार करायचा की यांनी अरवलीला जास्त प्रेफरन्स दिलेला आहे, याचा अर्थ या दोन पर्यायापैकी उत्तरे हे दोन पर्याय असण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे जर काहीच माहीत नसेल तर त्या हिशोबाने पण विचार करत चालायचं बघा. ठीक आहे, तर या पद्धतीने उत्तर काढण्यासाठीच्या काही ट्रिक्स वापरत चला. भारतीय पठाराविषयी योग्य विधाने ओळखा. भारतीय पठाराचा जो काही प्रदेश आहे त्याच्याबद्दल योग्य विधानं कोणती कोणती आहेत? अ ब कडे. परत हे 12 ते 17 दरम्यानच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आहे. दख्खनचे पठार हे सर्वाधिक प्राचीन पठारापैकी एक आहे. बरोबर आहे? यस, बरोबर आहे. दख्खनच्या पठारावर सर्वाधिक तांदूळ उत्पादन होते का? नाही. आता दख्खनचे पठार म्हणजे पश्चिम पठारी प्रदेश. आपण आत्ताच बघितलेलं आहे, त्रिकोणाकृती आकाराचा असा पठारी प्रदेश हा त्रिकोण, आणि याचे दोन भाग पाडले जातात. हे पूर्व पठारे आणि पश्चिम पठारे. या पश्चिम पठारालाच म्हणायचं दख्खनचे पठार. आलं लक्षात? मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि पश्चिम तेलंगणा ही 4 राज्ये या दख्खनच्या पठारावर येतात. डेक्कन ट्रॅप खडकापासून बनलेले म्हणून दख्खनचे पठार म्हणायचे त्याला. याला दुसऱ्या भाषेत आपण पश्चिम पठार म्हणायचं. ठीक आहे. तर या ठिकाणी बेसॉल्ट खडक आहे. बेसॉल्ट खडकाचा रंग काळा आहे, कारण या खडकामध्ये मॅग्नेटाइट, टिटॅनिफेरस या खनिजाचं प्रमाण जास्त आहे, आणि या खनिजाचा रंग काळा असल्यामुळं मातीचा रंग पण काळाच आहे, म्हणून रेगूर माती आहे किंवा काळी माती आहे. ठीक आहे. तर दख्खनच्या पठारावर सर्वाधिक तांदूळ येणार आहे का? नाही. पाऊसच कमी आहे पश्चिम पठारी भागामध्ये, तर त्यामुळे या ठिकाणी तांदूळ येण्याची शक्यता नाही. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. छोटा नागपूर पठारावर सर्वाधिक खनिज संपदा सापडते, हे 100% सत्य आहे. छोटा नागपूर पठार पूर्व पठाराचाच हा उत्तरेकडचा पार्ट आहे. याच्यामध्ये 80% भाग हा झारखंडचा येत असतो. ठीक आहे. उरलेल्या 20% मध्ये छत्तीसगड, ओरिसा आणि पश्चिम बंगाल या 3 राज्याचा पण भाग येत असतो बघा. तर यांचं मिळून बनतं ते छोटा नागपूर. आणि छोटा नागपूर पठारावरती भारतात जेवढे खनिजे सापडतात त्यातले जवळपास 50% खनिजे या छोट्या नागपूर पठारावर सापडतात. म्हणून छोटा नागपूर पठाराला खनिज संपदा आणि सुसंपन्न असलेलं पठार म्हणून ओळखलं जात असतं बघा. तर छोटा नागपूरवर सर्वाधिक खनिज संपदा सापडते, हेही लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. माळवा पठार राजस्थान आणि गुजरातमध्ये पसरलेले. आता माळवा पठार जे आहे ते जर बघितलं आपण तर विंध्य पर्वताच्या पलीकडं मध्य प्रदेशमध्ये चंबळ नदीच्या अलीकडं जो पट्टा येतो मध्य प्रदेशचा, आपलं इंदोर वगैरे शहर त्याच ठिकाणी येत असतं बघा. तर त्या ठिकाणच्या त्या पठाराला म्हणायचं माळवा पठार. तर हे मध्य प्रदेशमध्ये येत असतं. राजस्थानमध्ये जे पठारी प्रदेश अरवलीच्या दोन्ही बाजूला, त्याच्यातला पश्चिमेकडच्या पठाराला म्हणायचं मारवाड आणि पूर्वेकडच्या पठाराला म्हणायचं मेवाड. ठीक आहे. आणि गुजरातमध्ये पठारी प्रदेश नसला तर जमाय. तर त्यामुळं या ठिकाणी राजस्थान गुजरातमध्ये माळवा पठार ही विधान चुकीचं येतं बघा. तर माळवा पठार कुठं पाहिजे होतं? मध्य प्रदेश. राजस्थानचं विचारलं असेल तर मारवाड ते मेवाड पाहिजे होतं. तर या ठिकाणी आता योग्य विधान ओळखायला सांगितलेले. योग्य पहिलं अ पण बरोबर आहे आणि क पण बरोबर आहे. ब आणि ड चुकीचं आहे. तर आपल्याला बरोबर कोणते येतं? अ आणि क. अ आणि क कुठे आहे? तर तिसरा पर्याय. ठीक आहे. दख्खनच्या पठारात केरळ येणार नाही. केरळ किनारपट्टीवर आहे, पठारी भागातच नाही आहे ते. ठीक आहे. विशाल. त्याच्यानंतर अयोग्य जोडी ओळखा. आता अयोग्य जोडी जे आहेत याच्यामध्ये काय दिलेले आहे ते वाक्य बघून घेऊ एकदा. पश्चिम घाटातील सर्वाधिक उंची शिखर अनाईमुडी. बरोबर आहे.
तर हे बरोबर आहे. पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री डोंगररांगा, याच्यातलं सर्वाधिक उंची शिखर आहे अनाईमुडी. अनाईमुडी येत असतं अण्णामलाई किंवा दक्षिण सह्याद्रीमध्ये 2695 मीटर याची उंची येत असते बघा. त्याच्यानंतर पठारावरील सर्वाधिक उंची शिखर कळसुबाई, तर हे विधान चुकीचं आहे. पठारावरची पण सर्वाधिक उंची शिखर अनाईमुडीच येणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे, कारण या सगळ्या डोंगररांगा पठारावरच्याचे. निलगिरीतील सर्वाधिक उंची शिखर दोड्डा बेट्टा आहे, हेही बरोबर आहे. त्याच्यानंतर भारतातील सर्वाधिक उंची शिखर गॉडविन ऑस्टिन आहे, हेही बरोबर आहे. K2 म्हणतो आपण यालाच. ठीक आहे, 8611 मीटर उंचीचे येत असतं हे. तर हे सध्या लडाखमध्ये येत असतं बघा, आणि हे काराकोरम डोंगररांगेमध्ये येत असतं. आता बरोबर विधानं आपले 3 आहेत. अयोग्य जोड ओळखा सांगितलेले, याचा अर्थ आपलं उत्तर कुठलं येतं मग 2 नंबर. पठारावरील सर्वाधिक उंची शिखर कोणते, तर हेच पाहिजे होतं खाली पर्यायामध्ये, मग बरोबर असतं. आपल्याला कळसुबाई लागत असेल तर मग पठारावरील म्हणण्याच्या ऐवजी तर महाराष्ट्रातील म्हणायला पाहिजे होतं. महाराष्ट्रातील सर्वाधिक उंची शिखर कोणते, मग कळसुबाई बरोबर आलं असतं. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे. आता हे आपण प्रश्न जे आहेत आयोगाच्या प्रश्नपत्रिकेतून जसं तसंच घेतलेले आहेत. ठीक आहे, मग याच्यामध्ये बघा, निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते. निलगिरी पर्वतामधलं सर्वात उंच शिखर येतं दोड्डा बेट्टा. ठीक आहे, याच्यानंतर 2 नंबरला येत असतं मग माकोर्नी, 26 ते 37 मीटर उंचीचं आहे दोड्डा बेट्टा, आणि माकोर्नी 25 ते 54 मीटर उंचीचं येत असतं. कळसुबाई तुम्हाला माहीतच आहे 1646 मीटर उंचीचं आहे. गुरु शिखर 1722 मीटर उंचीचं आहे. तर K2 8611 मीटर उंचीचं येत असतं. तर दोड्डा बेट्टा 26 ते 37 मीटर. तामिळनाडूमध्ये निलगिरी पर्वतातलं हे शिखर येत असतं. याच्या आसपासचे मुद्दे बघत चालायचे आपण फक्त. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहेत, तर याचं उत्तर येत असतं पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक म्हणून ओळखला जाणारा हा पट्टा येत असतो. टोटल 1600 किलोमीटर लांबीची या पर्वतरांगा आहे. त्यातली जवळपास 440 किलोमीटर लांबी महाराष्ट्रामध्ये येत असते. या डोंगररांगेचं वैशिष्ट्य म्हणजे या पट्ट्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळं हा जो खडक आहे इथं जांभा खडक किंवा रूपांतरित खडक तयार झालेले आहे बऱ्याच पट्ट्यामध्ये. दक्षिणेकडे काही भागामध्ये ग्रॅनाइट खडक आहे, काही ठिकाणी रूपांतरित खडक पण आहे. सातत्यानं जास्त पाऊस पडत असल्यामुळं या पट्ट्यामध्ये सर्वात प्राचीन वनस्पतीचं अस्तित्व आहे. ठीक आहे, सर्वात प्राचीन या ठिकाणी प्राण्यांचं अस्तित्व दिसायला लागेल. त्याच्यानंतर या ठिकाणी फुलपाखराचा पण पट्टा आहे जो प्राचीन कालखंडापासून अस्तित्वात आहे. तर सर्वात प्राचीन जैवविविधता असलेले जगात 8 प्रदेश आहेत. प्राचीन जैवविविधता असलेले 8 प्रदेश आहे जगामध्ये, आणि यापैकी भारतामध्ये किती असेल तर एकच प्रदेश आहे. हा एकच प्रदेश म्हणजे पश्चिम घाट आहे, म्हणून युनेस्कोच्या वारसा हक्काच्या यादीमध्ये या पर्वताचा समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे, 2012ला 4 जुलैला तर याचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि यातल्या जवळपास 38 स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे. 38 पैकी महाराष्ट्रातले 4 स्थळं आहेत की ज्यांचा या युनेस्कोच्या वारसा हक्काची यादीत समावेश आहे. नैसर्गिक प्रदेश म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. या 38 स्थळाला एकच स्थळ मानलेलं आहे, हेही लक्षात घ्या. पण टोटल 38 स्थळे, त्यापैकी महाराष्ट्रातले 4 आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधलं राधानगरी अभयारण्य, सांगली जिल्ह्यातलं फुलपाखराचा चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा पार्ट, सातारा जिल्ह्यामध्ये कोयना अभयारण्य, आणि सातारा जिल्ह्यामधलंच कास पुष्प पठार. तर हे सगळे मुद्दे या ठिकाणी युनेस्कोच्या वारसा हक्काची यादीमध्ये प्राचीन जैवविविधता म्हणून ओळखल्या जात असतात बघा. त्याचबरोबर भारतामध्ये 8 प्रदेश आहे की जिथं सर्वात जास्त जैवविविधता आहे, आणि यापैकी एक हा पट्टा आहे पश्चिम घाट. ठीक आहे, प्राचीन जैवविविधतेमध्ये एकमेव भारतातला हे पट्टा, आणि जैवविविधतेमध्ये अनेक प्रदेशापैकी एक आहेत. तर या ठिकाणी आपलं उत्तर येतं पश्चिम घाट, याला सह्याद्री म्हणू शकता तुम्ही. त्याच्यानंतर भारतात अरवली पर्वताच्या पश्चिमेस टिंबटिंब पठार आहे. अरवली पर्वत, आता हे राजस्थानमधलं पार्ट येत असतो. राजस्थानमध्ये अशा अरवली डोंगररांगा आहेत बघा. अरवली डोंगररांगेचा आता हा राजस्थानचा पार्ट आहे. अरवलीच्या पूर्व भागामध्ये मेवाडचे पठार लागत असतं, आणि पश्चिमेकडे या भागामध्ये मारवाडचे पठार आहे. तर हे 2 पठार राजस्थानमध्ये अरवली डोंगररांगेमुळे अलग होतात बघा. तर पश्चिमेला विचारत आहे, अरवलीच्या पश्चिमेला मारवाडचे पठार आहे, म्हणजे याचं उत्तर येतं मारवाड. ठीक आहे, पूर्वेला मेवाड आहे. तर हे दोन्ही राजस्थानमध्ये आहे. त्याच्यानंतर मग मेवाडच्या एकदम पूर्वेकडं माळवा पठार येत असतं बघा, आणि याच्या पूर्वेकडं मध्य प्रदेश यूपीच्या बॉर्डरला लागून या ठिकाणी बुंदेलखंड पठार आहे. ठीक आहे, तर या पद्धतीनं
तुम्ही हेही मुद्दे लक्षात घेऊ शकता. त्याच्यानंतर रायलसीमा पठाराचे स्थान टिंबटिंब येथे आहे. कर्नाटक पठाराच्या उत्तरेला आहे, कर्नाटकच्या पश्चिमेला आहे, कर्नाटक पठाराच्या दक्षिणेला आहे की पूर्वेला आहे. तर याच्यासाठी अगोदर नकाशेच आपल्या डोळ्यासमोर लागेल. ठीक आहे, हे बघा, हा पठारी प्रदेश आहे. हा पठारी प्रदेश आहे. ठीक आहे, इथं आरवली डोंगररांगा, इथं मारवाड पठार, इथं मेवाड पठार. त्याच्यानंतर इथं विंध्य पर्वतरांगा, इथं माळवा पठार येत असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडं नर्मदा नदी आहे, नर्मदा नदीच्या दक्षिणेकडचं दख्खनचं पठार येत असतं. तर हे मुद्दे लक्षात ठेवा. इथं मग पठाराचे सरळ सरळ दोन भाग आहे असे. याला म्हणायचं पश्चिम पठार, याला म्हणायचं पूर्व पठार. पश्चिम पठारालाच म्हणायचं दख्खनचे पठार. ठीक आहे, हे पूर्वेकडचं पठार आहे. हे रूपांतरित खडकाने बनलेले आहेत बघा. आता या पठाराला सुद्धा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पठार म्हणायचं, कर्नाटकमध्ये कर्नाटकचे पठार म्हणायचं. कर्नाटकचंच हे जे पठारी प्रदेश आहे याला म्हणायचं म्हैसूरचे पठार. आलं लक्षात. आणि इथं आंध्र प्रदेशचा जो पठारी भाग आहे, इथं रायलसीमा आहे, हा पट्टा येतो रायलसीमाचा. तर रायलसीमाचा पठार म्हणायचं. तर हे पठार कर्नाटकच्या पठाराच्या कोणत्या दिशेला? हे म्हैसूरचे पठार आहे. म्हैसूरच्या पठाराच्या उत्तरेकडे येईल. हे कर्नाटकचे पठार आहे, कर्नाटकच्या पठाराच्या पूर्वेला येतं बघा. तर याचं उत्तर आपलं त्या हिशोबाने लक्षात घेतलं पाहिजे आपण. कर्नाटकच्या पूर्वेला. ठीक आहे, कर्नाटक पठाराच्या पूर्वेला. त्याच्यानंतर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब हा या भारतातील सर्वात जुन्या घडी पर्वताच्या रांगा आहेत. तर सर्वात जुनी पर्वतरांग ही आपल्याकडची अरवली, हिमालयाच्या अगोदर निर्माण झालेली, सातपुडा सह्याद्रीच्या अगोदर निर्माण झालेली ही सर्वात प्राचीन डोंगररांग आहे. ही घडी किंवा फोल्डेड माउंटेन म्हणतो आपण, किंवा वळ्या पडून तयार झालेल्या आहेत. ठीक आहे, तर राजस्थानमधली पर्वतरांग इथे. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान टिंबटिंब खिंड आहे. मग अगोदरच सांगितलं, सह्याद्री डोंगररांगा अशा सलग आहे, फक्त पालघाट जवळ इथं थोडी खिंड आहे आणि परत आहे. तर इकडं मग उत्तरेकडचे उत्तर सह्याद्री, मध्य सह्याद्री आणि इकडचे येतात दक्षिण सह्याद्री. तर दक्षिण आणि मध्य सह्याद्रीच्या मध्ये इथं पालघाट लागत असते बघा. तर यांना अलग होतात बघा, हा पालघाटचा एरिया हा येतोय तो. ठीक आहे, त्याच्यानंतर गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे? तर गुरु शिखराची उंची येत असते 1722 मीटर आणि हे येत असतं अरवली पर्वत शिखरामध्ये, आपलं अरवली पर्वतरांगेमध्ये, राजस्थान. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न येतो असतो किनारपट्टीबद्दलचे प्रश्न. आता एवढे जे प्रश्न बघितलेत आपण, तर भारतीय पठाराविषयीचे प्रश्न होते. आता किनारपट्टीचा प्रदेशाविषयीचे प्रश्न. किनारपट्टी म्हणजे इथं बघा, कच्छच्या आखातापासून सुरुवात होईल तर इथं सुवर्णरेखा नदीपर्यंतचा एरिया आहे एका बाजूला. दुसऱ्या बाजूला इथं सह्याद्रीच्या डोंगररांगा आहे, तर या बाजूला पूर्व घाट डोंगररांगा आहे. पश्चिम घाट ते अरबी समुद्र यांच्या दरम्यानचे चिंचोळा पट्टा आणि इकडे पूर्व घाट ते बंगालचा उपसागर यांच्या दरम्यानचे चिंचोळा पट्टा आहे. ठीक आहे, तर ही किनारपट्टी येत असते बघा. या किनारपट्टीची निर्मितीची कारण काय आहे, तर हा अगोदर पठारी प्रदेश होता. ठीक आहे, पठारी प्रदेश असताना हा किनारपट्टीचा जो पट्टा आहे खाली खचण्याची प्रोसेस सुरू झाली आणि खाली खचण्याच्या प्रोसेसमधून या किनारपट्टीची निर्मिती होताना दिसते. तर भूप्रस्तरभंग किंवा जमीन खचणे म्हणतात त्याला. मग आता या ठिकाणी किनारपट्टीचे दोन भाग आहे. याला म्हणायचं पश्चिम किनारपट्टी, अरबी सागराला लागून असलेली, आणि बंगालच्या उपसागराला लागून असलेल्या किनारपट्टीचं नाव आहे पूर्व किनारपट्टी. ठीक आहे, आता पश्चिम किनारपट्टीवरती जे राज्य आहेत त्या राज्यामधलं स्थानिक नावं हे लक्षात ठेवले पाहिजेत. महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या किनारपट्टीला म्हणायचं कोकण किनारपट्टी, कर्नाटकच्या किनारपट्टीला म्हणायचं कारवार किनारपट्टी आणि केरळच्या किनारपट्टीला म्हणायचं मलबार किनारपट्टी. असे हे किनारपट्टीचे तीन भाग आहेत. पूर्व किनारपट्टीमध्ये ओरिसाच्या किनारपट्टीला म्हणायचं उत्कल किनारपट्टी, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला म्हणायचं उत्तरी सरकारची किनारपट्टी आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीला म्हणायचं कोरोमंडोलची किनारपट्टी. तर अशा पद्धतीनं ही किनारपट्टीची स्थानिक नावं सुद्धा लक्षात घेतली पाहिजेत. पश्चिम किनारपट्टीचा किनारा असा झिगझॅक आहे, दंतूर किनारपट्टी आहे, आणि पूर्व किनारपट्टीचा किनारा असा आहे, सरळ आहे. पश्चिम किनारपट्टीची जी रुंदी आहे ती कमी आहे, 50 ते 100 किलोमीटर आहे. तर पूर्व किनारपट्टीची रुंदी थोडी जास्त आहे, 100 ते 150 किलोमीटर लांबी येत असते बघा. ठीक आहे, तर एवढी ही माहिती आहे. एवढ्याच माहितीवर जे प्रश्न आलेले आहेत ते आपण बघून घेऊ एकदा.
खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? भारताच्या पूर्व किनाऱ्यावर कुठले यायला पाहिजेत? नंबर 1 उत्कल, नंबर 2 उत्तरी सरकार, नंबर 3 कोरोमंडल. एवढ्यापैकी एक उत्तर असायला पाहिजेत. कोरोमंडल तामिळनाडूमध्ये आहे, उत्तरी सरकार आंध्र प्रदेश, उत्कल ओरिसा. तर इथे येतं कोरोमंडल किनारा. पूर्व किनाऱ्याचा कोणता भाग आहे? हा पश्चिम किनारपट्टीचा भाग आहे. ठीक आहे. हा दक्षिण किनारा नावाचा कुठला किनारपट्टी नाही आहे. तर याचं उत्तर येतं 3 नंबर. त्याच्यानंतर महाराष्ट्राची किनारपट्टी टिंबटिंब म्हणून ओळखल्या जात असते. तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीलाच आपण दुसरं नाव ठेवलेलं आहे कोकण किनारपट्टी. महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीचं नाव आहे. कारवार किनारपट्टी येते कर्नाटकमध्ये, मलबार किनारपट्टी येत असते केरळमध्ये, उत्कल किनारपट्टी येत असतं ओडिशामध्ये. ठीक आहे. ती तर महाराष्ट्राची विचारलेली, तर त्या हिशोबानं उत्तर येते कोकण. ठीक आहे. किनारपट्टीबद्दलचे प्रश्न झालेले आहेत. आता शेवटचा मुद्दा येतो भारतीय बेट. हे बघा, भारतीय जी बेट आहे 2 प्रकारची बेट आहेत. एक तर अरबी सागरात काही बेट आहे आपली, आणि काही बेट येत असतात बंगालच्या उपसागरामध्ये. अरबी सागरामध्ये जी बेट आहेत त्यांना उत्तरेकडून दक्षिणेकडे, आता हे भरपूर बेट आहेत इथे, टोटल 36 बेट आहेत अशी. पण उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना यांना क्रमानं नाव आहे आमनद्वीप, लक्षद्वीप आणि मिनिकॉय असे नाव आहेत. यांचा क्रम पण विचारला गेलेला आहे. दक्षिणेकडे जाताना किंवा उत्तरेकडे जाताना विचारतात बघा. यातलं राजधानी लक्षद्वीप बेटावर एक आवरत्ती. ठीक आहे. म्हणून याला लक्षद्वीप बेटा असंही म्हटलं जात असतं. लक्षद्वीप म्हणजे 1 लाख बेटा आहेत असं मानलं जात असतं इथं, तर त्यामुळे याला लक्षद्वीप बेटा असं नाव पडतात. ही मुख्य बेट आहेत, याच्या भोवताली बाकीचे छोटे छोटे बेटं लागत असतात बघा. तर अशा पद्धतीनं 36 बेटाचा हा समूह येतो असतो. ही बेटं जी आहेत ती गोलाकार आहे. ठीक आहे. ती गोलाकार या करता आहे की इथल्या सागर तळावरती ज्वालामुखी फाटल्या गेलेल्या आहे, केंद्रित ज्वालामुखी. म्हणजे अशा पद्धतीनं सागराची पाण्याची पातळी आणि इथं सागर तळावरती ज्वालामुखी फाटल्या गेलेला आहे केंद्रित, त्यामुळे एक छिद्र पडलं आणि लाव्हाच बाहेर पडलेला आहे. त्यामुळे इथं गोलाकार असा पर्वतरांगा तयार झालेल्या आहेत. ठीक आहे. आणि या सागरामध्ये, अरबी सागरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाळ कीटकाची संख्या आहे अब्जवधीमध्ये, कारण हा स्वच्छ समुद्र आहे, इथं गाळ कमी आहे. आणि हे एका आपल्या नखावरती शेकडो बसतील इतकं त्यांचा छोटा आकार आहे. तर अशा पद्धतीनं यांचं जीवनकाळ या ठिकाणी काही घंट्यापासून एखाद्या दिवसापर्यंत आहे. ठीक आहे. तर त्यामुळं हे अब्जवधी संख्येनं असल्यामुळं या पर्वताच्या शिखरावरती ते मरण पावायचे. त्यामुळे मरण पावल्यामुळं त्यांच्या शेरडाच्या अवशेषापासून याची उंची वाढत गेलेली. उंची वाढत 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 आज ते पाण्याच्या वरती आलेले आहेत. खाली पर्वत गोलाकार आहे म्हणून वरती बेटं पण गोलाकार बनलेली आहेत बघा. तर थोडक्यात ही बेटं जी आहेत ते प्रवाळ कीटकाच्या संचयनापासून बनलेली आहेत. तर हे लक्षात घेतलं पाहिजेत. आणि खाली ज्वालामुखी पर्वत जे आहे गोलाकार असल्यामुळे वरती ते बेटं गोलाकार आहेत. तर समुद्र पातळीपासून 4 ते 5 मीटर उंचीवर आहे फक्त. सुनामीची एक जरी लाट आली तर एकही बेट दिसणार नाहीत ते. तर अशा प्रकारची ही बेटं येत असतात. पण निसर्ग सौंदर्याने भरपूर भरलेली ही बेटं येतात. त्याच्यानंतर बंगालच्या उपसागरात जी बेटं आहेत त्यांना आपण म्हणायचं अंदमान आणि निकोबार बेटं. टोटल 572 बेटं येत असतात ही, आणि ही 36, असे टोटल आपले 608 बेटं येतात. यामध्ये अंदमान बेटं जे आहेत ते 4 बेटं आहेत प्रमुख. यातलं उत्तर अंदमान, मध्य अंदमान, दक्षिण अंदमान आणि लहान अंदमान असे नाव आहेत. निकोबारचे 3 प्रमुख बेट आहेत. उत्तरेकडचं येतं कार निकोबार, मधल्या भागातलं येतं असतं मध्य निकोबार, आणि दक्षिणेकडचं येतं असतं ग्रेट निकोबार. तर असे 3 येतात बघा. यातलं ग्रेट निकोबार बेट मोठं आहे, यातलं मध्य अंदमान बेट मोठं येत असतं बघा. ठीक आहे. कार निकोबार सुरुवातीला येत असतं, त्याच्या दक्षिणेकडे मध्य, आणि 6 अक्षीय वृत्तावरती ग्रेट निकोबार. या ग्रेट निकोबार बेटावरतीच इंदिरा पॉईंट नावाचं आपलं शेवटचं टोक येत असतं. आणि याच्या दक्षिणेकडे आणखीन बेटं लागतात, इंडोनेशियाचे बेटं आहेत ती. तिथं ग्रँड सामुद्रधुनीनं इंडोनेशिया आणि भारताची ग्रेट निकोबार बेटं एकमेकांपासून अलग होतात. आता ही बेटं इकडची जी आहेत ती गोलाकार आहेत, पण इकडची जी बेटं आहेत ही अशी लांबेट आकाराची येत असते बघा, एका खालोखाली एका असते. मग याचं प्रमुख कारण काय? तर इथं हिमालयन डोंगररांगा अशा
आणि इकडे खाली आलेल्या आहेत त्या डोंगररांगा. ठीक आहे. आणि या डोंगररांगा पुढं सागर तळावरती. ठीक आहे. याला सागरी पर्वत म्हणायचं तुम्ही असं. आता सागरी पर्वत जे आहेत या सागरी पर्वत रांगेला नाव आहे आराकानयोमा. आणि कोणताही पर्वत बघा तुम्ही आसान आसान असा नसतो कधी. कुठलाही पर्वत जर बघितला तर त्याचा काही भाग सकल आहे, काही उंचवट्याचा आहे, काही खोलगट आहे, अशा प्रकारची रचना असते बघा. डोंगरावरचा जो सकल भाग आहे त्याला घाटमाथा म्हणायचं. डोंगरावरचा जो डोंगर आहे त्याला शिखर म्हणायचं बघा. तर हा शिखर आहे ते आराकानयोमा पर्वताची शिखर म्हणजे अंदमान निकोबार बेट आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या बेटांविषयीची थोडक्यात माहिती लक्षात घ्या. मग याच्याबद्दल जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्नाबद्दल आपण माहिती घेऊ. अरबी सागरातील भारताचे बेटे उत्तरेकडे जाताना क्रमाने असलेला क्रम. हे बघा उत्तरेकडून दक्षिणेकडे काय काय नाव? अमनद्वीप. याच्या दक्षिणेकडे नाव आहे त्याचं लक्षद्वीप. आणि याच्या दक्षिणेकडे नाव आहे मिनिकॉय. बरोबर आहे. आता प्रश्न बघा उत्तरेकडे जाताना म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना क्रमानं कोणती नावं लागते? ते मिनिकॉय, लक्षद्वीप, अमनद्वीप असा पर्याय पाहिजेत. मिनिकॉय, लक्षद्वीप, अमनद्वीप हे त्याचं उत्तर येते. बरोबर. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊ. लक्षद्वीप संबंधी पुढील विधानापैकी अयोग्य विधान कोणतं आहे ते ओळखायला सांगितलेले. लक्षद्वीप म्हणजे मल्याळम किंवा संस्कृत भाषेमध्ये लाग द्वीप. बरोबर आहे. लाग बेटांचा द्वीप आहे. बरोबर आहे. आकारमानानुसार हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे. पहिल्या क्रमांकाचा पाहिजे होता, दुसऱ्या क्रमांकाचा नाही. केंद्रशासित प्रदेश जे आहेत यामध्ये फक्त हा 32 चौरस किलोमीटर एरिया आहे. तर त्यामुळं सर्वात लहान आहे, दुसऱ्या क्रमांकाचा नाही. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य शहर कावरत्ती आहे. बरोबर आहे. यस, राजधानीचंच ठिकाण आहे ते. आगाट्टी ही लक्षद्वीपची राजधानी आहे का? नाही, कावरत्ती आहे. त्यामुळे आता विधान प्रश्न काय आहे? अयोग्य विधान कोणते कोणते आहेत? ब आणि ड. ब आणि ड पर्याय कुठे? हा पर्याय. ठीक आहे. तर हा एक प्रश्न आलेला लक्षद्वीपवरती. पुढचा हा एक प्रश्न आहे, महाराष्ट्रात नारळाच्या बागा कोणत्या भागात आहे? तर महाराष्ट्रात आपल्याला माहिती आहे कोकण किनारपट्टीवरतीच फक्त नारळाच्या बागा आहेत. आणि कोणता भाग म्हणतात भारताचा? महाराष्ट्रात विचारतंय. ईशान्य भाग, आग्नेय भाग हे तर नाहीच आहे. मध्य भाग पण नाही येणार. पश्चिम भागात. हे तर साधा सरळ उत्तर होतं. याला काही जास्त डोकं लावण्याची गरज नव्हती. बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावायत. आता जोड्या लावत असताना हे बघा हे तुम्हाला शिकवणं झालेलं नाही तसं, ते आपल्याला बघायचं अजून. ठीक आहे. पूर्व किनारपट्टी तुम्हाला सांगितलेलीच आहे. पूर्व किनारपट्टीवरती सर्वात जास्त नद्या वाहत आलेल्या आहेत. नद्याने भरपूर गाळ आणलेले आहेत आणि त्या गाळामुळं भरपूर किनारपट्टीजवळ बेटं तयार होतात. म्हणून पूर्व किनारपट्टीवरची जी बेटं असते ना गाळापासून बनलेली. हा एक साधा मुद्दा लक्षात ठेवायचा. ठीक आहे. मग आता गाळापासून बनलेली आहे तर गाळाचा कुठला पर्याय आहे? पूर्व किनारपट्टीवर कुठला येत आहे? वाळूच्या संचयनामुळे निर्माण झालेली बेट आहे ही. श्रीहरिकोटा याचा अर्थच पूर्व किनारपट्टीवर आहे. तर हे येईल बघा. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेट जे आहे ते प्रवाळ कीटकाच्या संचयनापासून तयार झालेले. हे बघा प्रवाळ. तर हेच उत्तर हे लागेल बघा. बंगालच्या उपसागरातील अंदमान निकोबार तुम्हाला सांगितलेलं आहे आराकानयोमा पर्वताची शिखरे आहेत ती. मग आता या ठिकाणी हे बुडालेले पर्वत शिखर. ठीक, हे उत्तर येईल बघा. आता राहिलं हे पश्चिम किनारपट्टीवरील द्वीप. याचा अर्थ ते मुख्य भूमीपासून अलग झालेला भाग आहे. द्वीपचा असू द्या, तिकडं श्रीकृष्णाचं जे जन्म ठिकाण आहे तर तो पट्टा असू द्या, ते थोडं अलग झालेलं आहे. श्रीकृष्णाचं जन्म ठिकाण असलेला पट्टा तर सागर तळावरती जाऊन पोहोचलेला आजच्या कालखंडात. आता या ठिकाणी पर्याय कुठला येईल? 4, 3, 2 आणि 1. 4, 3, 2 आणि 1. 1 नंबरचंच उत्तर येते. बरोबर. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे निकोबार समूह बेटात 19 बेटे आहेत. त्यांच्याबाबतच्या खालील विधानापैकी कोणती योग्य नाहीत? टोटल 36 बेटे आहेत. त्यातल्या मानवी वस्ती 19 बेटांवरती आहे. तर त्या हिशोबाने त्यांनी मानवी वस्ती हिशोबाने विचारलेले. त्यांच्याबाबतच्या खालील विधानापैकी कोणते योग्य नाहीत? ठीक आहे. मग ग्रेट निकोबार सगळ्यात मोठे बेट आहेत. ग्रेट निकोबार सगळ्यात मोठे बेट आहे. तुम्हाला अगोदर सांगितलं 3 बेट आहेत. उत्तरेकडच्या बेटाचं नाव आहे कार निकोबार. त्याच्या दक्षिणेकडे येतं मध्य निकोबार आणि याच्या दक्षिणेकडे येतं असतं ग्रेट निकोबार. ठीक आहे. तर हे काय म्हणतं? ग्रेट निकोबार सगळ्यात मोठे बेट आहे.
तर हे ग्रेट निकोबार याचा अर्थ हे बरोबर आहे. ठीक आहे. कार निकोबार सगळ्यात उत्तरेस आहेत, हेही बरोबर आहे. त्याच्यानंतर बॅरन बेट जे आहे मृत ज्वालामुखी. आता बॅरन बेट कुठे येतं? उत्तरेकडचे जे अंदमानचे बेट आहेत 4, उत्तर अंदमान, मध्य अंदमान, दक्षिण अंदमान, लहान अंदमान. हे मध्य अंदमानच्या पूर्वेकडे इथं बॅरन बेट येत असतं बघा. हे सुप्त ज्वालामुखी किंवा जागृत ज्वालामुखीचं एकमेव उदाहरण आहे भारतातलं. तर हे मृत ज्वालामुखी म्हणता येते, तर मृत नाही आहे, तर हे जागृत ज्वालामुखीचं उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे हे चुकीचं आहे. आणि नार्कोडम जे काही बेट आहेत हे सुप्त ज्वालामुखी आहे का? नाही, हे मृत पाहिजे होतं आणि हे जागृत पाहिजे होते. हे दोन्ही विधानं चुकीची आहेत. आता खाली काय म्हणतात ते योग्य नाहीत, म्हणजे सी आणि डी बरोबर नाहीत. सी आणि डी बरोबर नाहीत. ठीक आहे, झालंय. तर अशा पद्धतीनं आजच्या लेक्चरमध्ये आपण प्राकृतिक रचनेच्या 3 भागाबद्दल जे काही प्रश्न आलेत ते प्रश्न बघितलेले आहेत. यामध्ये भारतीय पठारी प्रदेश, भारतीय किनारपट्टी आणि भारतीय बेट. तर याच पद्धतीनं पुढच्या याच्यामध्ये आपण भारताच्या हवामानाबद्दल जे काही प्रश्न आलेले आहेत, उद्याचं जे काही लेक्चर राहील भारतीय हवामानावरती आलेल्या प्रश्नाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तोपर्यंत आपण थांबू. तोपर्यंत तुम्ही एकदा वाचन करून ठेवा. आपल्या पुस्तकामध्ये या ठिकाणी भरमसाठ माहिती दिलेली आहे, तेही एकदा वाचन करून ठेवा. पोलीस भरतीचे असेल तर याच्यावर येणारच नाही असं समजू नका, जनरल वाचन करत चला. पुढच्या वर्षी बसून गट क च्या तुमच्या TCS IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या सगळ्या परीक्षा गट क मध्ये येणार आहेत. तर त्या हिशोबानं पुढच्या हिशोबाने आपण तयारीला लागा, हरकत नाही. कारण MPSCचा हाच फॉर्मॅट आहे. याच फॉर्मॅटमध्ये तुम्ही MPSCकडे वळणं हळूहळू गरजेचं आहे. ठीक आहे, चला भेटू आपण उद्या याच वेळेला. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. नाही करतो ना.